संजय नगरमध्ये बंद घरातून दुर्गंधी 7 ते 8 दिवसांपूर्वीचा कुजलेला आढळला मृतदेह। संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माधवनगर शनिवार पेठ इथं एक बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली। घर उघडल्यानंतर त्यामध्ये 60 वर्षीय पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आला। मृत व्यक्तीचे नाव शिवाजी देवप्पा एलुरकर असं असून ते एकटे राहत होते। त्यांची मुलगी राम राहत असल्यामुळे मृत्यूची माहिती कोणालाही नव्हती। मृतदेह पूर्णपणे कुजलेला असून त्यावर अळ्या पडलेल्या स्थितीत होता। मृत्यूला साधारण 7 ते 8 दिवस झाले असावे तसा प्राथमिक अंदाज सोशल रेस्क्यू फोर्सने व्यक्त केला। घटनेची माहिती संजय नगर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। घटनेचा पुढील तपास संजय नगर पोलीस करत आहेत। या कारवाईत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, आकाश कोलप, सदाशिव पेडेकर, अनिल बसरगट्टी, अमीर नदाब, सागर जाधव, महेश घवाणे यांनी सहभाग घेतला। आज दिनांक 19 रोजी सकाळी 10च्या सुमारास माधवनगर शनिवार पेठ येथील स्थानिक नागरिकांनी बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला मिळाली। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स जाऊन बंद दरवाजा घरातील उघडून पाहिल्यानंतर पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला। पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आल्यामुळे सांगली संजय नगर पोलीस ठाण्यात संपर्क केला। घटनास्थळी संजय नगर पोलीस कर्मचारी अधिकारी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात तपासासाठी पुढील पाठवण्यात आला आहे।